S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा। अकोले तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव भांगरे यांच्या स्नुषा, भाजपचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे यांच्या पत्नी, जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्या सुनीता अशोक भांगरे, माहेरी राजकीय वारसा नसताना सासरी राजकीय धुरा सांभाळण्याची जबाबदारी आल्यानंतर जिल्ह्यात सर्वाधिक बचत गटांची निर्मिती करणारी सक्षम महिला, शांत स्वभाव आणि चेहऱ्यावर कुठल्याही प्रकारचा ताणतणाव न बाळगणारी जिल्हा परिषद सदस्या आणि 2 वेळा पराभव पत्करूनही जिद्द न सोडता जिल्हा परिषद सदस्यत्व पटकावणारी ही दुर्गा। चला तर मग या दुर्गेच्या भेटीला S9 चॅनलच्या नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमातून। भारी पडलो आता संकट निवारी, संकट निवारी, संकट निवारी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवरेश्वर वरदे कारक संजीवनी। जय देवी, जय देवी। मंगळा गौरी नाम तुझे, तुला नमन असो माझे। भाव दुःखाचे हे ओझे, देवी उतरावे सहजे। अशा या आदिशक्तीस कोटी कोटी वंदन समर्पित करतो आहोत। S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत आहे। अकोले तालुक्याचे माजी आमदार यशवंतराव भांगरे साहेब यांच्या स्नुषा तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्रीमान अशोकराव भांगरे साहेबांच्या सुविद्य पत्नी, जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय सौभाग्यवती सुनीताताई भांगरेताई या दुर्गे समवेत आपण आज गप्पांचा हा सिलसिला सुरू करणार आहोत। ताई नमस्कार। नमस्ते। या गप्पांना अर्थातच सुरुवात होते आहे ताई, प्रत्येक महिलेचं, कुठल्याही स्त्रीचं जिव्हाळ्याचं अशी जागा, एक स्थान म्हणजे तिचं माहेर। आपलं माहेर कुठलं आहे हे S9च्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचे। माझं माहेर राहुरी तालुक्यात कोळेवाडी म्हणून एका खेडेगावामध्ये आहे। म्हणजे याच जिल्ह्यातलं वेगळ्या तालुक्यातलं। माहेरचा परिवार? माझ्या माहेरी आई वडील आहेत, भाऊ आहे, बहीण आहे, असे आम्ही 3 बहीण भाऊ आहोत। म्हणजे भांगरे परिवारात येण्याच्या आधी आपण ज्या परिवारातल्या होत्या त्या परिवाराचं नाव जाणून घ्यायचं। माहेरचा परिवार? माहेरचे आई वडील माझे एक शेतकरी घराण्यातले होते आणि त्या शेतकरी घराण्यातच माझं शिक्षण वगैरे झालं। अच्छा, त्या जसं आपला सासरचा भांगरे परिवार आहे तसा माहेरचं आडनाव हवं आहे आपल्या वडिलांचं? लहांगे। लहांगे, धन्यवाद। या परिवारात आपलं जे येणं झालं ते कधी झालं? अर्थात आपला वाढदिवस कधी असतो? माझा वाढदिवस 1/6/78 जूनमध्ये। धन्यवाद। जून महिन्यातला जन्म या दुर्गेचा आहे। ज्या राहुरी तालुक्यातल्या परिवारातून आपण या परिवारात आलात त्या परिवाराबद्दल आणखी ऐकायचे, सगळ्यांच्याबद्दल ऐकायचे, माहेरच्यांबद्दल? माझे आई वडील अतिशय गरीब घराण्यातील होते। त्या गरीब घराण्यातील मी एक मुलगी आहे आणि माझं शिक्षण त्यांनी अतिशय कष्ट करून म्हणजे शिकवलेलं आहे आम्हाला तिघांना पण। म्हणजे 3 भावंड? 3 भावंड। त्यांच्याबद्दल पण सांगा। भाऊ माझा पंचायत समितीमध्ये आता सर्व्हिस करतोय आणि बहीण माझी पैठण गावामध्ये आश्रमशाळा आहे तिथे स्वयंपाकी म्हणून काम करते। आई वडील, आजोबा आजी? आजोबा आजी वाढलेले आहेत। अच्छा, म्हणजे 3 भावंड आपले आई वडील यांच्याबरोबर आपण वाढलात आणि अतिशय कष्टात आपल्या आई वडिलांनी आपल्याला शिकवलं, पण आपण त्यांच्या कष्टाला मात्र सार्थकी केलेलं आहे। धन्यवाद। आपण आत्ता म्हटलात की मला मोठ्या कष्टातून शिकवलं, तर आपण शिक्षण किती घेतलं? माझं 12वी पर्यंत शिक्षण आई वडिलांकडे झाले आणि नंतर लग्नानंतर माझं ग्रॅज्युएशन माझ्या मिस्टरांनी केलं। म्हणजे सासरच्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे।
तर आजची ही दुर्गा माहेरी कष्टातून शिकली आणि सासरी देखील तेवढा समर्थ असा वारसा आजच्या दुर्गेला लाभला. धन्यवाद. आपलं लग्न जे आहे हे लग्न कधी झालं, कसं जमलं, हे सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल. माझं लग्न 12वी नंतर झालं. माझी साहेबांच्या मोठ्या बहीण होत्या, त्या बघायला आलेल्या आणि हो माझ्या नणंदबाई मोठ्या, आणि माझे सासरे हे दोघं बघायला आले. मग त्यानंतर लग्न जमलं आणि मग 1997ला लग्न झालेलं. आणि म्हणजे इतक्या सहजपणे आपलं लग्न जमलं. तर मग सगळ्या S9च्या प्रेक्षकांना मराठमोळा उखाणा ऐकायला आवडेल. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून, अशोकरावांचं नाव घेते, तुमचं सर्वांचा मान राखून. धन्यवाद. S9चे सर्व प्रेक्षक आपल्या ऋणात राहू इच्छितात. ज्या सासरच्या परिवारानं आपल्या नणंदेनं आपली पसंती जी आहे, आपल्या भावासाठी जी वहिनीची पसंती आहे ही केली, अशा या परिवारानं आपल्याला 12वी नंतर शिकवलं सुद्धा. तर या सासरच्या परिवाराबद्दल जास्त जाणून घ्यायचं आहे, कारण आपले सासरे, त्यांच्या आधी आपले आजे सासरे यांच्यापासून राजकारणाचा वारसा आपल्या घरात होता. पण आपल्याच मुखातून जास्त ऐकायचं आहे सासरच्यांबद्दल. माझे आजे सासरे पहिले आमदार होते. आमच्या घराण्यातील आजे सासरे गोपालराव भांगरे म्हणून ते आमदार होते पहिले, आणि नंतर साहेबांचे वडील म्हणजे माझे सासरे हे आमदार झाले. आणि त्यानंतर मग माझे मिस्टर जिल्हा परिषदेच्या जिल्हा राजकारणाच्या परिषदेचे माध्यमातून. पहिले ते पंचायत समितीचे सभापती होते अकोले, नंतर समाज कल्याणचे सभापती झाले, त्यानंतर मग जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले ते. म्हणजे हा राजकारणाचा वारसा सुरूच. सासूबाई, नणंदबाई यांच्याबद्दल पण ऐकायचंय, कुठे असतात त्या? सासूबाई पण घरीच असतात आणि नणंदबाईंचे लग्न झालेले आहेत. त्या कुठे कुठे असतात? ते एक पुण्याला असतात आणि एक बाळापूर अकोला. धन्यवाद. आपण म्हणालात की 12वी नंतरचं शिक्षण या सासरच्या भांगरे परिवाराने आपलं केलं, तर कुठपर्यंत शिकलात 12वी नंतर? 12वी नंतर ग्रॅज्युएशन पूर्ण विखे फाउंडेशनला केलं माझ्या मिस्टरांनी. कुठल्या शाखेतली पदवी आपण घेतलीत? आपण BA, BCom, BSc? BA झालं माझं. विखेंकडे झालं. हो. धन्यवाद. भांगरे परिवार 12वी नंतर आपल्या सुनेला पदवीपर्यंत शिकवणारा परिवार, की लग्नानंतर आपल्याला शिकवलं, तर आपली जी मुलं आहेत त्यांच्याबद्दल पण ऐकून घ्यायचं आहे. अच्छा. माझी मोठी मुलगी, तिचं BCom झालेलं आहे आणि आता तिचं लग्न झालेलं आहे. पिंपरणे म्हणून इथे गाव आहे, तिथं दिलेलं आहे, पण ती आता सध्या कल्याणला राहतात. तिचे मिस्टर इंजिनिअरिंग आणि मुलगा 12वीपर्यंत त्यांनी ध्रुव अकॅडमीला शिक्षण घेतलं. त्यानंतर हो संगमनेर ध्रुव अकॅडमी. त्यानंतर त्यांनी बारामतीला BSc ॲग्री केलं 2 वर्ष, आणि मग BSc ॲग्रीचा कोर्स तो नेदरलँडला करतो. आणि हो नेदरलँडला आहे. हुशार आहे अतिशय तो, आणि हो वडिलांसारखं. आणि मुलगी BBA करते. 2 मुली आणि 1 मुलगा. अशी आजची दुर्गा या गोकुळात रममाण झालेली आहे. ह्या सगळ्या गोकुळासारख्या सासरी माहेरून ज्यावेळी आपण आलात, त्यावेळी आजपर्यंतच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण कुठला आहे आपला? अनेक क्षण असतील, पण सर्वात जास्त आनंदाचा? सर्वात जास्त आनंदाचा क्षण म्हणजे माझं लग्न झालं त्यावेळेस माझे मिस्टर समाज कल्याणचे सभापती होते. त्यानंतर 2 महिन्यांनीच ते अध्यक्ष झाले. तो सगळ्यात माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण आहे. सगळे म्हणत असतील की हिचाच पायगुण, हिचाच पायगुण. अशी आजची दुर्गा खुश झालेली आहे. धन्यवाद. पण आनंदाच्या या क्षणांबरोबर असं कधी कधी होतं की दुःखाची देखील उंचावलीच्या खेळासारखे क्षण येतात. असा काही क्षण आहे की जो आपल्या हृदयावर, मनावर खोल आघात करून गेलेला आहे? नाही, तसं पाहिलं तर ते दुःखाचे क्षण प्रत्येक घरामध्ये असतात, पण आमच्या घरामध्ये अजून कुठला दुःखाचा क्षण आलेला नाही. छान. नवरात्रात या पावन पर्वावर आदिशक्तीस प्रार्थना करतो आहोत की पुढे देखील असा कुठलाही क्षण आपल्या आयुष्यात येऊ नये. आपण जिल्हा परिषदेच्या सदस्य झालात, त्याआधी आपण कुठलंही पद भूषवलेलं नव्हतं किंवा राजकारणाची पार्श्वभूमी जरी असेल, पण आपण कुठल्याही पदावर नव्हता. मग याकडे आपलं वळणं जे आहे हे कसं झालं? माझे मिस्टर
याच्या आधी म्हणजे माझ्या लग्नानंतर ते मी बघायचे, रोज बाहेर जायचे वगैरे असं. आणि मी तर काही राजकारणात वगैरे नव्हती, तेच बाहेर जायचे. पण घरच्यांनी पूर्ण आग्रह केला की जिल्हा परिषदला उभं राहायचं म्हणून. तर 2002मध्ये मी जिल्हा परिषदची पहिली निवडणूक लढवली. तर 2002ला मी पडले आणि परत 2007मध्ये मी पुन्हा उभी राहिले. तर तेव्हा मी पडले पिचड्यांच्या मुलाविरोधात, वैभव पिचड्यांच्या. तर मी हार न मानता परत 2012ला मी जिल्हा परिषदला उभी राहिले. तर मग जिल्हा परिषदला मी निवडून आले. पण हार न मानता मी आमचा म्हणजे घराण्याचा वारसा जो आहे की अपयश आलं तरी हरायचं नाही. धन्यवाद. ज्यावेळी आपण जिल्हा परिषद सदस्य झालात, आता हा प्रश्न तसं पाहायला गेलं तर आपल्याला विचारायलाच नको की आपणच याचं उत्तर देऊन टाकले की अपयश जे आहे यावर मात करायला आपल्या घराण्यानं शिकवलंय. पण जिल्हा परिषद सदस्य जेव्हा झालात त्यावेळी असं झालं की काही अडथळे आले झाल्यानंतर, किंवा जिल्हा परिषद सदस्य होण्यासाठी संघर्ष करावा लागला, आणि जर तो करावा लागला तर त्यावर मात आपण कशी मिळवली? तसं जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना भरपूर अडथळे आले. पण माझे मिस्टर जिल्हा परिषदचे अध्यक्ष होते, त्यामुळं मला काहीच अडचण आली नाही. आणि कसं आहे ताई, मनाने जिद्द ठेवली तर सर्व काही होतं. मग ते जे जे अडथळे आले असतील तिथे तिथे माझ्या मिस्टरांनी मला मदत केली आणि काही प्रश्न मी माझे स्वतःहून सोडवले. हो, म्हणजे अशी ही आजची दुर्गा की जी स्वतः खंबीर आहे आणि यजमानांनी त्यांना प्रचंड अशी साथ, त्यांचा प्रचंड असा पाठिंबा आहे, त्यामुळे तुम्हाला त्याचं विशेष काही वाटलं नाही. धन्यवाद. हे सगळं करत असताना आता जिल्हा परिषदेच्या सदस्या या माध्यमातून जेव्हा आपण जिल्हाभर आपलं काम जे आहे हे काम आहे, तालुक्याच्या काही समस्या आहेत, हे सगळं मांडत असताना स्वतःसाठी वेळ देणं होतं का? की आपला छंद कुठला आहे आणि तो छंद आपण जोपासता का? हो, माझा छंद स्वयंपाक करणे जास्त. अच्छा, म्हणजे कुणाच्याही हृदयात शिरण्याचा मार्ग हा पोटातून जातो आणि ती तृप्ती आपण मला खूप करता. आवडतो स्वयंपाक करायला आणि तो मी करते. म्हणजे पाककला. हो, पाककला. अच्छा, धन्यवाद. आजची दुर्गा ही पाककलेत निपुण आहे. धन्यवाद. वाचणं होतं या सगळ्या धावपळीत? हो, वाचते. जसा वेळ भेटेल तसा मी भगवद्गीता वाचत असते. अच्छा, मग भगवद्गीतेबरोबरच असं कुठलं एखादं पुस्तक आहे की जे आवर्जून आज आपल्याला सांगावंसं वाटेल की हे माझं आवडतं पुस्तक आहे? तसं पुस्तक मी वाचते अब्दुल कलामचं अग्निपंख. हो, अग्निपंख. अब्दुल कलाम हे आपले आवडते लेखक आहेत आपोआपच. धन्यवाद. गाणं म्हणता किंवा कुठलं गाणं आवडतं? गाणी ऐकता, गाणी म्हणता? ऐकता पण, म्हणता पण. मग आवडतं गाणं कुठलं आहे? अरे संसार संसार, आधी चुल्यावर भाकर, आधी हाताला चटक, तवा मिळते भाकर. हा, म्हणजे आपल्याला संसाराशी संबंधित हे जे गाणं आहे हे आवडतं. धन्यवाद. चित्रपट पाहता? हो, बघते. कुठला आहे आवडता चित्रपट? नटसम्राट. नटसम्राट. धन्यवाद. आवडते अभिनेते कुठले आहेत किंवा आवडता अभिनेता आणि अभिनेत्री कुठली आहे? आवडते अभिनेते नाना पाटेकर. नाना पाटेकर. आणि अभिनेत्री? करिश्मा कपूर. करिश्मा कपूर आवडते. धन्यवाद. आपले आदर्श कोण आहेत? आजपर्यंतचा जो प्रवास आपण केला आहे, आपले आदर्श कोण आहेत? माझा आदर्श माझे मिस्टर. तसं म्हणजे जेव्हापासून मी राजकारणात आली किंवा समाजसेवा करायला लागली तेव्हापासून त्यांनी वेळोवेळी मला मदत केली किंवा काही गोष्टी माहीत नसतील त्या माहिती करून दिल्या, किंवा असं जिथे जिथे मला अडथळे आले तिथे तिथे ते माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं, समजावून. अच्छा, म्हणून त्यांचा मी आदर्श घेऊ शकते. आपले यजमानच आपला आदर्श आहे. आपण आता एक शब्द वापरलात की समाजसेवा ज्यावेळी करत होते, म्हणजे राजकारणात येण्याआधी आपण समाजकारणातही होता. धन्यवाद. राजकारण मला आवडतच नाही, तरी आपण जिल्हा परिषद सदस्य झालेले आहात. पण त्यापेक्षा मी समाजसेवा जास्त केलेली आहे. समाजसेवा करायला मला जास्त आवडतं.
अगदी प्रांजळपणे आजच्या दुर्गेनं सांगून टाकलेलं आहे आणि हा गप्पांचा सिलसिला असाच सुरू राहणार आहे. घेतो आहोत काही क्षणांची विश्रांती. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात घेतो आहोत छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, बघत रहा S9. भेटतो आहोत विश्रांतीनंतर. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. आजची दुर्गा सन्मान्य सौभाग्यवती सुनीताताई भांगरेताई सह्याद्रीच्या या पावन अशा कुशीत भंडारदऱ्यात अगदी निसर्गरमणीय अशा स्वतःच्याच यश रिसॉर्टमध्ये सुनीताताईंच्या यश रिसॉर्टच्या या हिरवळीवर हिरव्या या अंगणात, या प्रांगणात निसर्गाच्या कुशीत आपण आहोत. वळतो आहोत या गप्पांकडे. ताई, आत्ता आपण एवढ्यात विश्रांतीपूर्वी म्हणालात की आपले आदर्श आपले यजमान आहेत, तर आपल्या यजमानांबद्दल S9च्या सर्व प्रेक्षकांना अधिक जाणून घ्यायचे. माझे मिस्टर माझ्या लग्नापूर्वी समाजसेवा करत होते. प्रत्येक वेळेस ते निवडणुकीला उभे राहायचे पिचडांविरोधात, पण नेहमी त्यांचा थोड्या मताने पराभव व्हायचा. पण त्यांनी हार न मानता नेहमी प्रत्येक पंचवार्षिकला निवडणूक लढवली. प्रत्येक वेळेस त्यांनी म्हणजे पराभव झाला त्यांचा, पण अजूनही ते खचलेले नाही आहेत. अजूनही त्यांची तयारी आहे की विधानसभा लढवावी. त्यांचं स्वप्न आहे की ते आमदार व्हावेत म्हणून. आणि त्यांच्या पाठोपाठ माझंसुद्धा स्वप्न आहे की माझे मिस्टरसुद्धा आमदार व्हावेत. ते समाजसेवा करता करता अनेक गोरगरीब जनतेचे जास्तीत जास्त कामं करत असायचे. त्यांनी कधीच गोरगरीब जनतेला म्हणजे आपल्या घरातून बिना जेवल्याचं पाठवलेलं नाही. अशी आमच्या घराण्यातील ती परंपरा आहे आजोबांपासून. तर ती आम्ही परंपरा आजवरही चालवली आहे. हो, तसेच माझ्या मिस्टरांनी निळवंडे धरण्याचं आंदोलन केले. त्यावेळेस आमचे मुलं छोटे छोटे होते, त्यावेळेस ते जेलमध्ये गेले आणि अजूनही ते काम चालू आहे. मग माहेरी राजकीय वारसा नव्हता आणि सासरी? माहेरी राजकीय वारसा बिलकुल नव्हता. लग्न झाल्यानंतर तो राजकीय वारसा मला भेटला. मग जड नाही गेलं का हे सगळं? नाही, पहिल्यांदा थोडंसं 1 वर्ष जड गेलं. नंतर माझ्या मिस्टरांनी मला पूर्णपणे साथ दिली की असं करायचं तसं करायचं. मी बी त्यांच्याबरोबर 10व्याला वगैरे जात असायचे. लग्न असो किंवा कोणाचा साखरपुडा असो, जनसंपर्क होत होता. हो, जनसंपर्क भरपूर होता. आणि मग त्यांनी मला जिल्हा परिषदला उभं केलं. त्यानंतर जिल्हा परिषदला मी पण पडले, 2दा पडले. त्यांनी जेव्हा आपल्याला उभं केलं आपण सहजपणे होकार दिला? हो, नाही, पहिल्यांदा घाबरले मी. नंतर माझ्या मिस्टरांची पूर्ण साथ होती, पाठिंबा होता. मग त्यामुळं मी न डगमगता खंबीरपणे उभी राहिले. 2002ला एकदा पडले, 2007ला परत उभी राहिले, तेव्हा पडले, आणि 2012ला परत उभी राहिले, मग तेव्हा निवडून आले. तर त्या जिल्हा परिषदमध्ये गेले असताना पहिल्यांदा आमची जनरल बोर्ड होतं. तर माझ्या मिस्टरांना मी विचारलं की तिथे काय बोलायचं का काय, असे प्रश्न कसे असतात काय नाही. पण ते काय बोलले की तुझं तू स्वतः कर. तर पहिल्या मीटिंगला मी गेले. तर तिथं त्यांनी म्हणजे अनेक जण प्रश्न विचारायचे, काही जण उत्तर द्यायचे, अध्यक्ष वगैरे ते. पण मला काय ते जमलं नाही. नंतर माझ्या मिस्टरांना विचारलं, मग त्यांनी समजून सांगितलं. मग 3ऱ्या मीटिंगपासून मी पण सुरू केलं की कसं आपण बोलायचं, आपले कामं कसे काय कसं, ते एकदा दोनदा त्यांच्याकडून समजून जिल्हा घेतल्यानंतर परिषदेच्या सभागृहात आपण प्रश्न मांडायला हो लागले. मांडायला लागले. नंतर मग मी स्वतःच प्रश्न वगैरे विचारायचे त्यांना. आणि काही खूप अडचण आली तर मग ते अध्यक्ष असताना त्यांना भरपूर त्यातलं ज्ञान होतं. मग ते सहजासहजी मला सांगायचे
मी जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना सातेवाडी गटामध्ये 13 कोटीची पिण्याच्या पाण्याची नळ योजना मंजूर केली. जवळजवळ त्यामध्ये 9 गावांचा समावेश आहे. मग तुमचं आपलं हे असेल सातेवाडी असेल, खेतेवाडी, परत कोण, सोमलवाडी, ह्या 9 गावांमध्ये टँकरमुक्त गाव केलं. आणि परत कुमशेत एक गाव आहे, तिथे गावकऱ्यांचा सहभाग घेऊन छोटे छोटे बंधारे केले, तिथेही टँकरमुक्त गाव केलं. आणि आदर्श गाव म्हणून कुमशेतची निवड केलेली आहे. त्याचं श्रेय सगळं तुम्हाला जातं. हो. आणि गावकऱ्यांनी खूप साथ दिली त्यामध्ये. आणि माझे मिस्टर पण यायचे, नेहमी कार्यक्रमाला वगैरे यायचे तिथे. आपण म्हणालात की आपले यजमान समाजसेवेतून राजकारणात आणि यातून ते जेलमध्ये देखील गेलेत. हो हो. यासारखे आणखी काही अनुभव आहेत त्यांच्याविषयी, की जसं निळवंडे या धरणाच्या साठी त्यांनी जे कार्य केलं, त्यांनी पवन चक्क्यांसाठी पण भरपूर प्रयत्न केले, त्यासाठी पण त्यांनी आंदोलन वगैरे केले. हा, म्हणजे निसर्गातूनच ज्या गोष्टी मिळायला हव्यात त्याचा वापर जास्त करायला पाहिजे यासाठी त्यांनी आंदोलनं केली. आणि अजूनही ते करतात, म्हणजे सुरू आहे. हार त्यांनी कधी मानलेली नाही. म्हणजे आपले आजी सासरे, आपले सासरे, आपले यजमान यांच्यामुळे आज आपण अगदी उत्तमरित्या हे काम करत आहात. त्यांचे भाऊ पण पंचायत समिती सदस्य आहेत, दिलीप भांगरे म्हणून. म्हणजे आपल्या घरात सगळे हो, घरात सगळे. धन्यवाद. आजची ही दुर्गा यामुळेच की माहेरी कुठलाही राजकीय वारसा नाही आणि सासरी मात्र आजी सासरे, सासरे, यजमान, आपले दीर, ह्या सगळ्यांचं हे समाजकारणातून राजकारणात पडलेलं पाऊल आणि त्यामुळे अतिशय सशक्त झालेली आहे. आणि हा सशक्तपणा, हा सक्षमपणा ज्यांनी दिला अशा यजमानांनाच ती आपला आदर्श मानते आहे. धन्यवाद. आपल्यात अशी कुठली गोष्ट आहे की जी फार कमी जणांना माहिती आहे की सुनीताताई ही गोष्ट करू शकतात? असा छुपा हुनर कुठला आहे की जो लपलाय, 1997 पासून आजपर्यंत जास्त प्रकाश झोतात आलेला नाही आहे, असा कुठला घटक आहे? अशी कुठली गोष्ट आहे, छुपा हुनर आहे आपल्यातला की लपलाय, कमी जणांना माहिती आहे की सुनीताताई हे करू शकतात? छुपा हुनर म्हटलं ताई तर मी पेटी वाजत होते, हे कुणालाच घरामध्ये माहीत नव्हतं. मग आता वाजवता आपण? हो, कधीतरी वाजवते. म्हणजे आजच्या S9च्या या नवदुर्गाच्या उपक्रमातून, कार्यक्रमातून जिल्ह्याला माहिती होईल की आपल्याला हार्मोनियम, पेटी वाजवायला आवडतं. आणि कदाचित जिल्हा परिषदेच्या सभागृहातच मागणी होईल की सुनीताताई हार्मोनियम वाजवून दाखवा. धन्यवाद. या सगळ्या प्रवासात किंवा या आधी पण जेव्हा आपण माहेरी होता, सासरी आहात, आत्तापर्यंत 2 मुलं 1 मुलगी, हा प्रवास सांभाळत असताना कुठल्या देवतेची पूजा आपण करता किंवा आपलं श्रद्धास्थान कुठलं आहे? आमचं श्रद्धास्थान कळसूबाई. कळसूबाई हे आमचं आराध्य दैवत आहे, त्याची पूजा वगैरे करतो. संपूर्ण महाराष्ट्रातलं सर्वोच्च असं शिखर आणि सगळ्यात वरती असणाऱ्या माता श्री कळसूबाई हे आपल्या परिवाराचं आराध्य दैवत. आणि खरंच आज आपण या कळसूबाईच्याच या निसर्गात, या अंगणात, प्रांगणात आहोत. अशा या दुर्गेला, ज्या दुर्गेची पूजा करावीशी वाटते ती म्हणजे माता कळसूबाई. पुन्हा एकदा माता कळसूबाईच्या चरणी कोटी कोटी वंदन समर्पित करतो आहोत. धन्यवाद ताई. जिल्हा परिषद सदस्य आपण झालेल्या आहात. आधी आपण थोड्या बावरला होता सभागृह पाहून, पण आज मात्र आपण अनेक योजना देखील राबवलेल्या आहेत, मिळवलेल्या आहेत, की जो निधी मिळवायचा आहे तो मिळवलेला आहे. या प्रवासात अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला बिलकुल आवडत नाही, की तिची चीड येते, राग येतो, तिरस्कार आहे, द्वेष आहे, की हे असं व्हायला नको? जे आता मुलींवर अन्याय होतात ते नको व्हायला. हे ऐकलं की अशी चीड येते. आता कोपर्डी तालुक्यातलं झालं, कर्जत. हो, महिलांवर होणारा अत्याचार याबद्दल आपल्याला चीड येते. जर आज आपण जिल्हा परिषद सदस्य नसता तर आपण काय असता, कुठल्या क्षेत्रात राहिल्या असता? मी गृहिणी असते. गृहिणी राहिल्या असत्या. धन्यवाद. पण तरीही एक स्वप्न काय होतं आयुष्याबद्दल, की मला असं जगायचं आहे, असं
माझं जीवन असं असणार आहे, असं स्वप्न काय होतं? ताई स्वप्न तर सगळ्यांचे खूप असतात. तसं माझं स्वप्न होतं की माझे मिस्टर आमदार व्हावे म्हणून. अरे वा. आणि अजूनही पण म्हणजे स्वप्न आहे. आणि ते स्वप्न निश्चितच आदिशक्ती कळसुबाई कळसुमाता पूर्ण करेल. S9च्या प्रेक्षकांच्या वतीनं आपल्याला खास या स्वप्नपूर्तीसाठी अनेक शुभेच्छा देतो आहोत की पुढच्या वेळी S9चे प्रेक्षक S9 चॅनल हे आपल्या अभिनंदनासाठी येईल अशी अपेक्षा करूया. धन्यवाद. अशी कुठली गोष्ट आहे की आपल्याला असं वाटतं की ती आपल्याला बिलकुल जमणार नाही, अशक्य आहे, खूप अवघड आहे, की हे मला येणार नाही? तसं पाहिलं तर ताई आपल्या मनाशी आपण निश्चय ठेवला तर प्रत्येक गोष्ट सहजतेने सोपी असते आणि ती करता येते. कुठलीच अवघड नसते, फक्त ती केली पाहिजे, मनाचा निश्चय पाहिजे. म्हणजे आपल्यासाठी काहीच आपल्याला अवघड वाटत नाही. कोशिश करणे वालों की कभी हार नाही होते. प्रयत्न वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तर प्रयत्न केले तर सगळं येतं असं आजच्या दुर्गेला वाटतं. धन्यवाद. पण आता जर आपण म्हणालात की प्रयत्न केले तर सगळंच येतं, म्हणून पुढचा प्रश्न ही गप्पांची मैफिल अशी होती की आपल्याला विचारायचं होतं की आपल्याला असं काय वाटतं की माझ्याच्याने हे राहून गेले आणि माझ्याकडे तर अजून भरपूर जीवन आहे, भरपूर आयुष्य आहे, मी हे करू शकते. अशी कुठली खंत आहे मनात, सल आहे की अरे मला हे करायचं होतं आणि हे तर राहून गेलं या जीवनाच्या प्रवासात, या सफरीमध्ये हा टप्पा सुटला आहे, असं काय वाटतं? निश्चितच ताई मी जिल्हा परिषदला जो 4 वर्ष काम करत होते की माझा एकच निश्चय होता की शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याचं होतं. पण जिल्हा परिषदेमध्ये एवढा निधी किंवा एवढे पैसे नसल्यामुळे ते राहिलं. पण तरीही आपण बऱ्याच जणांसाठी ती योजना आणली. हो, बऱ्याच जणांसाठी आणली. अच्छा. आणि अजून पण आपल्या उरलेल्या कार्यकालावधीत आपण ती निश्चितच पूर्ण कराल. धन्यवाद. जल है तो कल है, पाणी हे जीवन, आणि हीच खंत आजच्या या दुर्गेनं मांडलेली आहे की सर्व शेतकऱ्यांसाठी पिण्याचं पाणी ही अगदी त्यांच्या घरात दारात उपलब्ध व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. धन्यवाद. आपला दिवस सुरू केव्हा होतो आणि संपतो केव्हा? थोडक्यात आपली दैनंदिनी कशी आहे, दिनचर्या कशी आहे? मी सकाळी 5 वाजता उठते. आम्ही दोघं पण बाहेर असायचो. सकाळी डब्बा वगैरे माझं मी करून, साहेबांचा डब्बा, माझा डब्बा करून, मुलांचं आवरून आम्ही बाहेर पडायचो. संध्याकाळी 5च्या आत मी घरात यायचो. पहाटे 5ला उठणं, हो, संध्याकाळी डब्बा 5ला वगैरे घरी करून. येणं. हो. त्यानंतर मग दिवसभरातले कामं वगैरे करून घरी यायचो. मग स्वतःला या सगळ्या धावपळीत आपण कसं स्वास्थ्य कसं टिकवता? मग एक अर्धा तास योगा वगैरे किंवा मग प्राणायाम करायचो. अच्छा. योगा आणि प्राणायामना आपण यावर मात करता आहात. धन्यवाद. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात घेतो आहोत छोटीशी विश्रांती. बघत रहा S9, कुठेही जाऊ नका. भेटतो आहोत विश्रांतीनंतर. तोपर्यंत नमस्कार. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष कार्यक्रम नवदुर्गा. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपणा सर्वांचं भक्तिभावानं स्वागत करतो आहोत. आणि ही गप्पांची मैफिल अशीच सस्ते आहे. ताई, आपण म्हणालात की आपण पहाटे 5ला उठता आणि साधारणतः आपली कामं जी आहेत ही कामं करून 5-6 वाजेपर्यंत घरी येता आणि त्यानंतरही आपली कामं सुरू असतात. तर आम्ही असं ऐकलेलं आहे की जिल्हा परिषदेच्या सदस्या व्हायच्या आधीसुद्धा आम्ही आपल्याबद्दल ऐकले की आपण संपूर्ण तालुका पिंजून काढता. तर आपल्या या कामांबद्दल आम्हाला ऐकायचं आहे की ही दिवसभराची आपली दैनंदिनी, आपली ही कामं S9च्या सर्व प्रेक्षकांना जाणून घ्यायची आहेत. आम्ही सकाळी पहाटे 5ला उठून माझा योगा प्राणायाम वगैरे करून सकाळीचा डब्बा वगैरे, मुलांचं शाळेचं आवरून, मुलं शाळेत जातात. त्यानंतर माझे मिस्टर आणि आम्ही दोघेही बाहेर पडतो. आणि मग दिवसभरातले जे सुखदुःखाच्या काही घटना असतील त्यांच्या घरी जाऊन त्यांना भेटत असतो. तसेच ताई, मी 2004पासून बचत गटाचं काम करत आहे. माझे जवळपास 350 ते 400 बचत गट आहेत.
आदिवासी भागात? हो, आदिवासी भागामध्ये 350-400 बचत गट आहेत. तसंच बचत गटाचं काम करताना मला अनेक अडथळे आले की जेणेकरून महिलांना मी सांगायची की बचत गटाचे बँकेत जाऊन खाते उघडा, तर त्या महिलांना खूप अडचणी यायच्या. तर ते बचत गटाचे खाते मी स्वतः जाऊन महिलांना उघडून दिलेले आहेत. आणि प्रत्येक महिन्यामध्ये मी प्रत्येक गावात जाऊन महिलांच्या मीटिंगा घ्यायचे, त्यांच्या काही अडचणी असतील त्या समजावून घ्यायचे, गोरगरीब महिलांचे प्रश्न सोडवायचे. आणि ज्या विधवा महिला आहेत तर त्यांचे ते श्रावणबाळ योजना आहेत, अजून काही योजना आहेत, तर त्यांच्यासाठी मी त्या बचत गटाच्या याच्यातून किंवा त्या सगळ्या योजनांची मी त्यांच्यापर्यंत पोचवल्या आहेत. तसेच बचत गटातनं मी छोटे छोटे व्यवसाय सुरू केले आहेत. आपले मवेशी या गावामध्ये हातसडीचे तांदूळ गंगूबाई यादव म्हणून हिने सुरू केलेले आहेत. आपले स्टॉल वगैरे असतात तिथे ते हातसडीचे तांदूळ 100 ते 150 रुपयांनी विकले जातात. दरवर्षी ते स्टॉलला नेतात. आपले भीमथडीला स्टॉलला नेतात किंवा हो पुण्यामध्ये किंवा नाशिकला वगैरे स्टॉल असतात तिथे नेतात. तसेच अजून आपले नागलीचे सत्व असतात जे लहान मुलांना खूप पौष्टिक असते, ते सत्व ते बनवतात महिला, आमच्या आदिवासी भागातच बनवतात त्या. तसेच नागलीचे बिस्किट आहेत ते बनवतात महिला. अजून सुतळीपासून हस्तकलेच्या वस्तू बनवतात त्याही महिला बनवतात. असे छोटे छोटे व्यवसाय मी बचत गटाचे सुरू केलेले आहेत. आणि मग मला जिल्हा परिषदच्या याच्यातनं काम करताना खूप म्हणजे काही अडचणी नाही आल्या, कारण आपण आधीपासूनच काम करत होते. आधीपासून काम करत होते त्यामुळे मी पूर्ण तालुक्यावर फिरले पण मला कुठेच अडचणी आल्या नाही. आणि प्रत्येक वेळेस महिलांना मी सांगत गेले की तुम्ही असं करा तसं करा, त्या महिला हे करत गेल्या, कामं करत गेल्या माझ्या ह्याच्यातनं. आणि माझ्या मिस्टरांचा हातभार तर होताच. अजून आम्ही असं ऐकलंय की आपण शाळा पण खूप हो, आणि ज्या वेळेस मी तालुक्यात दौरा करायचे त्यावेळेस आपल्या अंगणवाड्या असतील किंवा बालवाड्या असतील किंवा शाळा असतील त्या ठिकाणी भेटी देत गेले. शिक्षकांच्या काही अडचणी असतील किंवा मुलांच्या काही अडचणी असतील त्याही मी जिल्हा परिषदेमार्फत सोडवण्यात मला यश आलं. तसेच आपला पर्यटन विकास आमच्या आदिवासी भागामध्ये जवळजवळ 10 कोटीचा प्रस्ताव दिलेला आहे भंडारदरा रस्त्याच्या याच्यासाठी आणि अजूनही देणार आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत. आमचा इकडचा भंडारदरा हे अतिशय पर्यटन विकासासाठी क्षेत्र म्हणून मानलं जातं. जगभरातून पर्यटक इथे येतात. जगभरातून पर्यटक भंडारदऱ्याला येतात म्हणून रस्त्याचा प्रश्न आपण मांडलाय. रस्त्याचा प्रश्न आणि वेळोवेळी मी जिल्हा परिषदेमध्ये पण तो प्रश्न मांडत गेलेले आहे. पण काही निधी अभावी किंवा याच्या निधी अभावी ते होत नाही. पण आपण कृषी संबंधी देखील भरपूर काम केले. हो, आणि कृषी मार्फत मी जवळजवळ तालुकाभर प्रत्येक गावामध्ये शेतकऱ्यांना मोफत बियाणं, खत असेल, अजून युरिया असेल, हे सगळ्यांना शेतकऱ्यांना मी मोफत देण्याचे कार्यक्रम घेतलेले आहेत. अजून कुमशेत या गावामध्ये मी भरपूर बंधारे वगैरे बांधलेले आहेत. तसंच गावकऱ्यांचं खूप सहकार्य लाभलेलं आहे तिथे मला. आणि खास म्हणजे माझ्या मिस्टरांचं जे आपले आदर्श आहेत, हो, जे माझे आदर्श आहेत त्यांचं सहकार्य अतिशय चांगल्या प्रकारे लाभलेलं आहे. आणि ताई जिल्हा परिषदेमध्ये ज्या वेळेस मी प्रश्न मांडत गेले त्यावेळेस ते प्रश्न काही सुटले, काही नाही सुटले अडचणीमुळे. आणि बचत गटाचे जर हे करायचं ठरलं तर माझा एकच निश्चय की ज्या महिला आदिवासी भागामध्ये ज्या महिला काम करतात त्या महिलांना बचत गटाचे म्हणजे मार्केटिंग वगैरे असं बाजारपेठ एक बाजारपेठ कशी उपलब्ध व्हावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न केला आहे.
आम्ही असं ऐकलंय की आपण तालुक्याच्या एका टोकापासून शेवटच्या टोकापर्यंत हो. पोहोचलेले आहात. हो हो तर अनेक प्रकारची ही कामं आपल्यामार्फत सुरू आहेत. सुरू आहे. आणि असं पण ऐकलंय की ज्या महिलांचे बचत गट आणि आदिवासी भागातल्या ह्या महिला किंवा हे बचत गट, आणि असं ऐकलंय की सर्वाधिक संख्या आपल्या तालुक्यातल्या बचत गटांची आहे. हो मग ही जी बचत गटातली या महिलांची जी तळमळ आहे त्या तळमळीला आपण या माध्यमातून वाव देता आहात. धन्यवाद. आज आपण S9च्या प्रेक्षकांमध्ये किंवा ही आपली जी मैफिल सजलेली आहे तर महिला या प्रेक्षक जास्त आहेत. तर या महिलांना आपण आजच्या या माध्यमातून कुठला संदेश देऊ इच्छिता? मी या S9च्या माध्यमातून महिलांना एकच संदेश देऊ इच्छिते की आपल्या ह्या नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने तुळजामाता असेल, महालक्ष्मी असेल, कालिका माता असेल, कळसूबाई असेल आमचं आराध्य दैवत, की एक प्रकारे S9च्या माध्यमातून ह्या महिलांना एक हक्काचं व्यासपीठ मिळालेलं आहे. अजून महिलांना तुम्ही हे जे व्यासपीठ मिळालेलं आहे पण महिलांना संदेश आज जिल्हा परिषद सदस्य या नात्यानं, समाजकारण राजकारण यात आपण आहात त्या नात्यानं काय सांगू इच्छिता आणखी, की आपली प्रेरणा इतर महिला घेणार आहेत? हो तसं S9च्या याला जो आपण उपक्रम राबवला नवदुर्गा उपक्रम राबवला आहे, माझ्यासारख्या अनेक महिला आहेत त्यांनाही एक प्रकारे एक मी तर म्हणते तुम्ही प्रत्येक खेडोपाडी गावात जाऊन त्या महिलांशी संवाद साधला पाहिजे. माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ना, त्याही आपल्याला असं म्हणायचं की प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते. प्रत्येक स्त्रीमध्ये शक्ती असते पण तिला आपले जसे यजमान आपल्याला पाठिंबा म्हणून मिळाले तसे सर्व स्त्रियांना मिळत म्हणजे त्या उंबऱ्याच्या बाहेर पडतील. थोडक्यात असं सांगायचंय. धन्यवाद ताई. S9च्या या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा आपल्याला भेटतो आहे, पाहतो आहे, बघतो आहे, ऐकतो आहे. तर ह्या S9 चॅनलबद्दल आपल्याला काय प्रतिक्रिया द्यावीशी वाटेल, किंवा आपल्या याआधी जर मुलाखती झालेल्या असतील, असा संवाद साधून झालेला असेल तर आजचा अनुभव आपल्याला कसा आहे? S9 बद्दल आपण काय बोलू इच्छिता? S9 बद्दल मी प्रथमतः आपले धन्यवाद देऊ शकते की आपण एक भंडारदरा या गावामध्ये एक आदिवासी भागामध्ये मी बचत गटाचं काम करत असते आणि माझी मुलाखत घेतली. मी आपलं S9 चॅनलचे मनापासून धन्यवाद करते. आजच्या दुर्गेनं S9च्या ऋणात राहणं पसंत केलेलं आहे. आभार मानणं अगदी आपलं इष्ट कर्तव्य समजलेलं आहेत. आणि त्यांनी आधीच म्हटल्याप्रमाणे प्रत्येक महिला जिल्ह्यातील सगळ्यात जास्त बचत गट ज्या तालुक्यात आहेत अशा जिल्हा परिषदेच्या सदस्य असणारी ही महिला, संपूर्ण तालुका पिंजून काढणारी ही दुर्गा आहे. धन्यवाद ताई. आणि या S9च्या प्रतिक्रियेनंतर या चॅनलबद्दल आपण जे सांगितले त्यानंतर आपण वळतो आहोत या गप्पांच्या उत्तरार्धात. अर्थात आता या कार्यक्रमाची सांगता होते आहे, पण होते आहे आपल्या रॅपिड फायर राऊंडनं. आता आम्ही तुम्हाला जे प्रश्न विचारणार आहोत त्यांची हो की नाही किंवा दोन पर्यायांपैकी एकच पर्याय झटपट देऊन आपण या प्रश्नांची उत्तरं देणार आहात. आपला पहिला प्रश्न आहे, राहुरी तालुक्यातील आपलं माहेर कोळेवाडी आपल्याला जास्त आवडतं की आपलं सासर भंडारदरा? फक्त एका शब्दात. सासर भंडारदरा. धन्यवाद. दुर्गेनं सासर निवडलेलं आहे. आपण जिल्हा परिषद सदस्य आहात. भविष्यात आमदारकी लढवण्याची जर वेळ आली तर आपण ती लढवाल का, हो की नाही? हो. धन्यवाद. राजकारणात सतत जनतेत काम करत असताना ज्यावेळी पराभवाला सामोरं जावं लागलं त्यावेळी कधी असं वाटलं, वैताग आला की नको हे राजकारण, हो की नाही? नाही. नाही. धन्यवाद. आपले यजमान पूर्वी काँग्रेस पक्षात होते आणि आता भाजपात आहेत, तर नेमका आपल्याला कुठला पक्ष जास्त भावला, काँग्रेस की भाजपा? काँग्रेस. काँग्रेस. धन्यवाद. आजच्या या दुर्गेनं अगदी प्रांजळपणानं रॅपिड फायर राऊंडला ही दुर्गा सामोरी गेलेली आहे. धन्यवाद ताई. आपल्या ऋणात राहू इच्छितो आहोत.
या आदिवासी तालुक्यातल्या महिलांच्या विकासासाठी आपल्याला असलेली तळमळ आणि सगळ्यात महत्त्वाची आजच्या दुर्गेची तळमळ होती की शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी पण शेतीसाठी सुद्धा हे पाणी हवं आहे. अशा या दुर्गेला आज तिचा सन्मान हळदी कुंकवाच्या या मराठमोळ्या लेण्यानं या आजच्या दुर्गेचं पूजन करतो आहोत. तसेच सर्व साड्यांची महाराणी असणारी महावस्त्र असणारी कापसे पैठणी येवला यांची पैठणी हे महावस्त्र ही पैठणी देऊन आजच्या दुर्गेचा सन्मान करतो आहोत. ताई, हा सत्कार आपण सन्मान स्वीकारणार आहात. आजच्या दुर्गेचं पूजन हळदी कुंकवाच्या या लेण्यानं. आणि प्रदान करतो आहोत सर्व साड्यांची महाराणी मूर्तीनं मान पटकावलेला आहे अशी पैठणी हे महावस्त्र कापसे पैठणी येवला यांच्या वतीनं आजच्या या दुर्गेचं पूजन या पैठणीच्या माध्यमातून. आणि या पैठणीचा स्वीकार ताई आपण करावा अशी विनंती आपल्याला करतो आहोत. S9 चॅनल, साई निर्माण ग्रुप शिर्डी प्रस्तुत आणि कापसे पैठणी येवला यांच्या सहयोगानं नवरात्रोत्सव विशेष नवदुर्गा या कार्यक्रमात या उपक्रमात यावर्षी ज्या नवदुर्गा होत्या अर्थातच या अहमदनगर जिल्ह्यातील आधीच म्हटल्याप्रमाणे कुठलाही काना उकार मात्रा वेलांटी नसलेल्या पण वैशिष्ट्यपूर्ण ओतप्रोत भरलेल्या अशा या जिल्ह्यातील नवदुर्गांचा या नवदुर्गा कार्यक्रमातून आपण सर्व प्रवास जागर जाणून घेतलेला आहे. आजच्या या शेवटच्या माळेला आपल्या समवेत होत्या निसर्गाच्या कुशीतील सह्याद्रीच्या कुशीतील माता श्री कळसुबाई, संपूर्ण महाराष्ट्रातलं सर्वोच्च असं उंचीचं शिखर आणि या भंडारदऱ्यातीलच जिल्हा परिषद सदस्या सन्माननीय सौभाग्यवती सुनीताताई भांगरेताई या दुर्गा आज आपल्याबरोबर होत्या. अशाच दुर्गांना घेऊन येणार आहोत पुढच्या वर्षी देखील. हसत रहा, बघत रहा, पाहत रहा S9. पुढच्या वर्षी येणार आहोत असाच जागर घेऊन नवदुर्गा या कार्यक्रमात या उपक्रमात. तोपर्यंत नमस्कार.